नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे इथे मी अर्ध गूळ घेतला आहे किसून, एक अर्ध वाटी खोबरा आणि वेलची. तर आपण आता गॅस पेटूया आणि कढई गरम करून घेऊया. आणि तुम्हाला आज सांगायचं आहे मी कुठला गोड पदार्थ बनवत आहे. आज तुम्ही गेस्ट करायचं आहे, मी तुम्हाला नाही सांगणार. तुम्ही शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघा तर तुम्हाला नक्की कळेल मी काय गोड पदार्थ बनवत आहे. कढई गरम झाली आहे, तूप टाकून घेऊया. थोडंसं झाल्याच्यानंतर खोबरं टाकून घेऊया. खोबरं आपल्याला भाजायचं आहे. रोज रोज तिखट पदार्थ म्हणजे मी जसं नॉनव्हेज वगैरे व्हेज वगैरे दाखवते, तर आज तुम्हाला मी गोडाचा पदार्थ दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा. तुपामध्ये खोबरं भाजून घेतलं आहे. गूळ टाकून घेऊया. अर्धा गूळ घेतला आहे मी किसून. तर आणि व्यवस्थित आता आपण हे एकजीव करून घेतो. तर मी काय बनवत आहे हे तुम्ही नक्की मला सांगा. ना आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. एका साईडला आपलं गूळ आणि खोबरं भाजते आहे, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं. आपण 4-5 वेलची घेतल्यात सोलून आणि त्याच्यात थोडी साखर टाकली आहे. आता हे बारीक करून घेऊया आपण. आणि आपलं पीठ आहे ना मळून झालंय, थोडं रेस्टसाठी ठेवलं आहे. मध्ये मध्ये सारण मी व्यवस्थित हे करते, ढवळून घेते, नाही तर ते करपेल खाली. हे भाजून झालं आहे. 20-25 मिनटं झाले आपण ह्याला भाजतोय. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. व्यवस्थित एकजीव करून ह्याला आपण एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया. मग मी तुम्हाला पुढची रेसिपी आपलं पीठ 10-15 मिनटं झालेत मळून. आपण छोटे छोटे त्याचे गुंडे करून घेऊया. आणि मग मी तुम्हाला दाखवते बघा, छोटे छोटे असे जसे आपण गुलाबजामचे हुंडे घेतो ना तशा टाईपमध्ये त्याचे आपण छोटे छोटे हुंडे करून घेऊया. तर इथे आपले हुंडे झाले आहेत. थोडंसं सुकं पीठ लावून थोडं हलक्या हाताने लाटून घेऊया. तुम्ही बघताय ना व्हिडिओमध्ये, तसंच सेम तुम्ही करू शकता. असं एवढी पारी लाटली तर इथे आपली लाटून झाली. तरी खोबऱ्याचं आणि गुळाचं मिश्रण आहे ना ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये असं, आणि ह्याला असं फोल्ड करून घेऊया असं. तर माझ्याकडे चिरणी नाही आहे, त्याच्यामुळे मी फोकचा चमचा वापरून त्याला एक आकार देणार आहे. बघा असा तर नाही आहे म्हणून मग काहीतरी जुगाड. हे बघा अशा प्रकारे रेडी. आपण आता हे फटाफट सगळे बनवून घेऊया. तशीच आपण दुसरी पण ह्याच प्रकारे, जसं मी पहिली दाखवली त्याच प्रकारे दुसरी पण आपण तशीच करून घेऊया. हे बघा मी आहे ना एक मोदक बनवून दाखवते माझ्या मुलासाठी. तर बघितलं तर खूप आवडेल की मम्मीने हे काय केलं नवीन. तर त्यासाठी 2 तरी मोदक बनवते. तो असं खाईन गव्हाच्याच पिठाचेच बनवते. तुम्ही आवर्जून सांगा नक्की मी काय बनवते. त्यासाठी छोटासा बनवते, स्मॉल बनवा, छोटासा. खुश पण होईल की माझ्या मम्माने काय बनवलं म्हणून. हे बघा झालं की नाही काय माहिती, मला येतात पण हे गव्हाच्या पिठाचे जमले नाहीत. चालू जरा. हे बघा हा बघा मी दुसरा पण बनवायला घेतला. बघू हा तरी व्यवस्थित मला येतोय की नाही. काही गडबडीत बनवले ना, मला अजून जेवण पण बनवायचं आहे आणि हे पण बनवते मी. काय माहिती नाही झालं वाटतं. झालं नेक्स्ट टाईम. एवढं झालं आहे का नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. नक्कीच मोदक वाटतोय का. हा झाले आहेत करून.